नमस्कार, मी अमृता आकाश. स्वीट होममध्ये आपलं स्वागत. मंडळी, स्वीट होममध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या बांधकाम साईट्सवर जाऊन त्या ठिकाणी असणारी घरं पाहत असतो. ही घरं आपल्याला परवडतायत का, ती आपल्या हक्काची आहेत का, ती आपल्या स्वप्नातली आहेत का, हे देखील आपण पाहतो. खरं तर घर घेत असताना त्या ठिकाणी बिल्डरकडून आपल्याला कोणकोणत्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत हे देखील आपण पाहतो. आणि याचाच विचार करून बिल्डर्सनी जी घरं बांधलेली आहेत त्या ठिकाणी ग्राहकांना ज्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत याचाही आम्ही विचार केलेला आहे. आणि म्हणूनच या बिल्डर्सकडून जी घरं बांधण्यात आलेली आहेत आणि ज्यांनी सर्वांची मनं देखील जिंकलेली आहेत अशा बिल्डर्सचा आम्ही सन्मान करणार आहोत. काय झालं, आश्चर्य वाटलं ना? पण हो, पहिल्यांदाच TV9 मराठी बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बिल्डर्सचा सन्मान करणार आहे. आणि यासाठीच आज आपण आलो आहोत कल्याण शिळफाटा रोडवर असणाऱ्या मुक्ता घरोंदा या ठिकाणी. बांधकाम क्षेत्रातील एक अग्रेसर नाव म्हणजे मुक्ता ग्रुप. 2013 पासून बांधकाम क्षेत्रात असलेल्या या ग्रुपने ठाणे शहरात अनेक प्रोजेक्ट साकारले. मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून या ग्रुपने घरांची निर्मिती केली आहे. ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याकडे मुक्ता ग्रुपचा नेहमीच कल असतो. सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यासच जणू मुक्ता ग्रुपने घेतलाय. सर्व सुखसोयी आणि वेळेत मिळणारं घराचं पोझिशन यामुळे ग्राहक देखील समाधानी आहेत. या कोरोनाच्या काळात देखील सामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत. आणि याचसाठी मुक्ता ग्रुपला अफोर्डेबल होम या कॅटेगरीमध्ये TV9 मराठी, TV9 स्वीट होम रिअल इस्टेट एक्सलन्स पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत आहे. किफायती है मगर सब कुछ है इसमें. क्या आपने देखा है? मुक्ता घरोंदा, आपका घरोंदा, बोझ से परे. आता आपल्या सोबत आहेत मुक्ता ग्रुपचे MD एतेशाम खान सर आणि त्याचबरोबर CEO ओम प्रसाद पडते सर. तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात मी स्वागत करते. खरं तर मुक्ता ग्रुपच्या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल आपण माहिती घेतोच आहे. हे प्रोजेक्ट देखील आपण पाहतोय. मात्र आता तुम्ही मुक्ता ग्रुपबद्दल काय सांगाल? मुक्ता ग्रुपची स्थापना 2013 पासून झाली आहे व काही वर्षातच आम्हाला ग्राहकांची पसंती मिळू लागली. पसंतीचे मूळ कारण म्हणजे आमची एक्सिलेंट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क, ऑन टाईम पोझिशन अँड फुलफिलमेंट ऑफ कमिटमेंट. आम्ही ज्या काही ग्राहकांना कमिटमेंट करतो तो त्या फुलफिल करतो व जे काही पोझिशन्स आहेत आमचे ते ऑन टाईम होतात. त्याच्यामुळे ग्राहक आम्हाला नेहमी त्यांची पसंती दर्शवतात. जे काही ग्राहक कल्याण शिळ रोडच्या इथे आपले घरकुल बघायला येतात ते आवर्जून मुक्ता डेव्हलपरचे सगळे प्रोजेक्ट बघतात, कारण की त्यांना ह्याची जाणीव आहे की मुक्तामध्ये जर फ्लॅट आपले आपण बुक केले तर त्यांचं पोझिशन व क्वालिटी हे दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने ते डिलिव्हर करतात. म्हणून त्यांची नेहमीच पसंती मुक्ता ग्रुपच्या सर्व प्रोजेक्ट्सला असतात. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की ग्राहकांची देखील पसंती असते मुक्ता ग्रुपच्या या प्रोजेक्टसाठी. तर सध्या मग आपले नेमके कोणते प्रोजेक्ट सुरू आहेत आणि त्यातही लक्झरियस प्रोजेक्ट कोणते आहेत आणि इकॉनॉमिक प्रोजेक्ट कोणते आहेत? मुक्ता फेज 2 म्हणून एक आपला लक्झरियस प्रोजेक्ट आहे. मुक्ता लक्झुरिया म्हणून एक आमचा प्रोजेक्ट आहे. त्याचं नावच आम्ही स्पेशली मुक्ता लक्झुरिया म्हणून ठेवलं आहे, कारण की त्याच्यात बरेचसे लक्झुरियस ॲम्युनिटीज आम्ही दिलेले आहेत. व काही इकॉनॉमिकल प्रोजेक्ट्समध्ये आमचे मुक्ता घरोंदा एक प्रोजेक्ट आहे. ते प्रोजेक्ट आम्ही इकॉनॉमिक क्लाससाठी स्पेशली डिझाईन केलेलं आहे आणि त्या प्रोजेक्टबद्दल पुढची माहिती आमचे डायरेक्टर एतेशाम सर तुम्हाला देतील. खान सर, आता तुमच्याकडे वळते. एम्युनिटीजचा जर विचार केला तर अनेक प्रोजेक्ट सुरू असतात, मात्र त्यात देखील मुक्ता ग्रुपचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत ते इतरांपेक्षा वेगळे काय, याबद्दल काय सांगाल? मुक्ता कंस्ट्रक्शन कंपनी के जो पार्टनर्स हैं दे आर ऑल हाईली क्वालिफाइड, स्किलफुल एंड थॉटफुल प्रोफेशनल्स हैं. और कोशिश हमारी यही रहती है कि जो भी कस्टमर्स एक्सपेक्ट करते हैं हमसे, हम उनकी एक्सपेक्टेंसी से क्या बेहतर करके दे सकते हैं. तो अपार्ट फ्रॉम गिविंग कंस्ट्रक्शन क्वालिटी
apart from maintaining timely delivery, the idea is to make the customer excited. Now how can you do that in an economy project? ये टास्क था हमारे लिए कि आप सस्ता भी दें, आप अच्छा भी दें और साथ ही साथ में कुछ ऐसा दें जिससे कस्टमर्स को लगे कि ये तो हमारी सोच के बियॉन्ड था। ऑन आवर बोर्ड इतने साल काम करने के बाद, कुछ मेहनत, कुछ थिंकिंग, सारे लोगों की अंडरस्टैंडिंग के बाद में हम लोग एक थीम पर आए जिसमें हमने कहा कि हमारा प्रोजेक्ट जो है बोझ से परे हो। तो ये हमारा बेसिक थीम है, बोझ से परे। अब ये किस तरह से बोझ से परे हो सकता है? तो फर्स्ट थॉट वाज कि वी मेक 7 स्टोरी बिल्डिंग्स। जब सब हाई राइज बना रहे हैं तो वी डिसाइडेड टू मेक इट अ 7 स्टोरी बिल्डिंग। 7 स्टोरी बिल्डिंग में प्लस ये होता है कि योर मेंटेनेंस आर लोअर बिकॉज इट्स ईजी टू मेंटेन, नंबर 1। नंबर 2, यू परचेज द फ्लैट, मेंटेनेंस लोअर हो गया। 7 स्टोरी में यू गेट मोर ओपन स्पेस। व्हेन यू ऐड लॉट ऑफ ग्रीनरी, देन वो ग्रीनरी की एक पीरियड के बाद में जब पेड़ जो हैं उनकी हाइट 6 फ्लोर 7 फ्लोर तक जाती है, सो पूरे प्रोजेक्ट पे साया, द अमाउंट ऑफ नेचर दैट यू गेट विथ योर प्रोजेक्ट, वो थीम को बेस रखते हुए हमने इसको डिज़ाइन किया हुआ है। सो अगर आप हमारे प्रोजेक्ट की तरफ देखेंगी तो यू विल सी अपार्ट फ्रॉम द रूम साइजेस विच मैच द बेस्ट व्हाट इज अवेलेबल, अ कस्टमर गेट्स nice open spaces, lots and lots of trees and greenery, lots and lots of amenities which can match the best. Like when a big project comes up and it says कि हमारे पास pool है, हमारे पास garden है, हमारे पास children play area है, हमारे पास club house है, हमारे पास recreational facilities हैं, नाना नानी areas हैं, then we say we have more than that. We have a badminton court, we have a cricket बच्चों के खेलने के लिए nets भी हैं, वो walk करने के लिए खूबसूरत recreational garden भी है, pool भी है, सारी amenities, gym भी है। So वो सारी चीज़ों को consider करते हुए डिज़ाइन किया। And in all economy, nobody can match our prices in that whole vicinity. A single standalone building के बराबर के बजट में हमने इसको डिज़ाइन करके डिलीवर करना शुरू किया है। And the project has already reached to a level where we are about 60% of completion. और although ये आज के हालात में जब कोविड की वजह से we have already had 2 lockdowns, we have had major stoppages, we have had people and customers who have not been able to pay on time. Still our delivery times are still on time. We have not taken any RERA extension and our company believes we can still deliver on time as promised to them irrespective of the pandemic condition. So ये सारी facilities से we believe our project is far better in terms of quality, in terms of performance, in terms of deliverance. अगदीच एक गोष्ट नाही तर अशा अनेक गोष्टींचा विचार करून हा संपूर्ण प्रोजेक्ट खरं तर डिझाईन करण्यात आलेला आहे। या दोन्ही प्रोजेक्टचं लोकेशन नेमकं काय आहे आणि ते निवडण्यामागे देखील काही खास कारण? यस, होता यह है कि लोगों को जो मूवमेंट चाहिए, ऑफिस गोअर्स ज़्यादातर होते हैं व्हेन इट कम्स टू मिडिल क्लास ऑफिस गोअर्स, जब बजटरी होम्स देखते हैं तो हमारी कोशिश यही थी कि कनेक्टिविटी बहुत इंपॉर्टेंट होनी चाहिए। We have an excellent connectivity. Ideally, there is a new road which is coming up, which is like Airoli. It takes from that locality of Sheel and Kausa area. वहाँ से ideally if you go to Airoli, it takes you about 30-35 minutes. So going into Bombay itself is 30-35 minutes. Then you reach Mulund and then carry forward there. ये रोड होने की वजह से जो इससे about 2 minutes की ड्राइव पे you get access to that road. It's a free road. Katai Airoli Road. So what will happen is this distance will be like 7 to 8 minutes and that person can hit Mulund. This is one part. Second, on the highway. So bypass is a easy out access going into Thane. This project is right at the bypass. So somebody who boards the bypass, it takes him 15 minutes to 20 minutes and he is in Thane, in Thane Municipal Corporation or Viviana Mall or all other amenities. So 20 minutes to Thane, 15 minutes into Mulund, then you have Kalyan and Dombili on this side, another 30 minutes you are there. Then you have got Panvel, which is like another 30 minutes. You got new airport which is coming up, another 30 minutes.
So all these factors were considered when we decided to have a large chunk of land, जिसमें वो यूज़र को आसानी से कहीं भी जाना है वो आसानी से वहाँ जा सके. फैमिली की मूवमेंट, यू हैव अ स्कूल वेरी क्लोज बाई, you have a college very close by, you have a stadium very close by. So और भी recreational के लिए higher level of sports खेलना है बच्चों को, so there is an state of the art stadium which is like half a kilometer from our location. So वो सारी चीज़ों को consider करते हुए we earmark that plot कि ये बहुत ही आइडियल कंडीशन है. एंड फाइनली जो हम खूबसूरती की बात करते हैं कि जब हम अपने घर में बैठे हैं तो व्हाट डू वी सी आउट, तो ये पहाड़ के just नीचे है. So Sahyadri ranges, majority of the homes they open up to Sahyadri range. You get a very clean view, nice breeze coming in. So वो आप instead of AC, you know, and artificial living, you can just open your window, sit and you can see a beautiful air coming in. कभी बारिश की छींटे, because वो उसी डायरेक्शन में मेजॉरिटी ऑफ द फ्लैट्स खोलते हैं. सो लॉट ऑफ इनपुट हैज़ गॉन इन टू डिज़ाइन दिस एंड वी आर वेरी होपफुल. दैट इज़ वाई we have had very good response from our customers. Booking have been excellent. We are trying to, you know, now deliver it on time and deliver with the promise that we have tried to show them कि ये हम आपको देने वाले हैं. अगदीच. तर आत्ताच आपण या लोकेशनबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर का तुमच्या हक्काचं तुमच्या स्वप्नातलं घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही मुक्ता ग्रुपशी संपर्क साधू शकतात. मुक्ता ग्रुपचे नंबर्स देखील स्क्रीनवर आहेत. तुम्ही तुमच्या हक्काचं तुमच्या स्वप्नातलं घर नक्कीच बुक करू शकतात. निसर्गरम्य अशा वातावरणात या संपूर्ण प्रोजेक्टची उभारणी करण्यात आली आहे, ज्याबद्दल आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटकडून देखील काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? Well, you know where we are living and everything is a challenge. Getting things done from any government department is a challenge, but since we are part of the system, we know how it works and we are very confident as a company, as a group, as all these professionals who are connected to the system. हमें पूरी उम्मीद है कि हम बहुत अच्छे से बहुत अच्छाई से इसको आसानी से कर ले जाएंगे विदाउट एनी हिंड्रेंस फ्रॉम एनी ऑफ द डिपार्टमेंट्स. अगदीच. यानंतर पुन्हा एकदा मी पडते सर तुमच्याकडे वळते. केवळ बांधकाम नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील मुक्ता ग्रुपचा एक मोठा वाटा आहे, तर या सामाजिक कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुक्ता ग्रुपचे जसं मी सांगितलं बरेचसे प्रोजेक्ट हे ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सेक्टर 8, 9, 10 आणि 11 मध्ये चालू आहेत. तर आता जसं आपण समाजाचं भान ठेवून पण काही गोष्टी करतो, तर आम्ही बऱ्याच हेल्थ इन्स्टिट्यूट बरोबर आमचं टायअप केलेलं आहे. जे काही गरजू लोक असतात ज्यांना औषधांची उपचारांची गरज असते त्यांच्यासाठी आम्ही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये टायअप केलेलं आहे. त्यातले एक मोठं नाव म्हणजे नियॉन हॉस्पिटल, जे आमच्याच प्रोजेक्टच्या जवळ एक लँडमार्क आहे आणि त्या इकडे आम्ही बऱ्याचशा गरजू लोकांसाठी औषधाची मेडिसिन्स ट्रीटमेंट्स ते करून घेतो. त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे यंग जे स्पोर्ट्स प्लेयर आहेत त्यांच्यासाठी आम्ही बरेचसे टुर्नामेंट्स अरेंज करतो, जसं क्रिकेटचे आहे, टेनिसचे आहेत, बॅडमिंटनचे आहेत व त्याही त्यांचा सहभाग असतो. अशा प्रकारे आम्ही नवीन पिढीला एक बूस्टर म्हणून त्यांच्यासाठी बरेचसे इव्हेंट स्पॉन्सर करत असतो. या प्रोजेक्ट बद्दल आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपण मुक्ता ग्रुप बद्दल अधिक माहिती घेतोय. खरं तर हे संपूर्ण प्रोजेक्ट कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण जाणूनच घेतलं. सामाजिक कामात देखील या ग्रुपचा तेवढाच मोठा वाटा आहे आणि अनेक पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेले आहेत. तर ही जी अचीवमेंट आहे याबद्दल पडते सर काय सांगाल? मुक्ता ग्रुपला बरेचसे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. 2017ला टाइम्स आयकॉन म्हणून मुक्ताला यंग अचिव्हर असा अवॉर्डनी सन्मानित केलेलं होतं. तसंच 2017ला कन्स्ट्रक्शन टाइमचा एक अवॉर्ड भेटलेला फॉर अफोर्डेबल हाऊसिंग. त्याच्यानंतर 2018ला क्वालिटी मार्कचा फॉर एक्सिलेंट क्वालिटी ऑफ वर्क, कन्स्ट्रक्शन वर्क, जे आम्ही मागे पण मी तुम्हाला बोललो की आमचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी जी आहे खूप एक्सिलेंट क्वालिटी आम्ही मेंटेन करतो. त्यासाठी 2018ला आम्हाला क्वालिटी मार्कचा अवॉर्ड भेटलेला. आता रिसेंटली एशिया प्राईड अवॉर्ड म्हणून एक अवॉर्ड होता 2021चा, तो देखील तेही भूषण आम्हाला भेटलेला आहे. 2021चा एशिया प्राईड अवॉर्डने आमचा सन्मान झालेला आहे. अगदीच. खान सर, पडते सरांनी जसं सांगितलं वेगवेगळे पुरस्कार आतापर्यंत तुमच्या संपूर्ण कामाला मिळाले आहेत आणि त्यात आणखीन एका पुरस्काराची भर पडली आहे, जो पुरस्कार आज तुम्हाला मिळाला आहे. त्यासाठी खरं तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करायला हवं.
कुठेतरी घर घेण्यासाठी आपण पाहतो की आम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये घर हवं असतं, तर अफोर्डेबल बजेटमध्ये जी घरं देण्याची तुमची स्कीम आहे याबद्दल काय सांगाल? वहाँ पे जो हम लोग कंस्ट्रक्शन अब तक करते आ रहे हैं उसमें देर इज़ अ चेंज इन बायर्स पर्सपेक्टिव, और वो बहुत सारे लोग हाई राइज की तरफ जा रहे थे, पहले भी बहुत सारे हाई राइज प्रोजेक्ट्स वहाँ हुए हैं। हो ये रहा था कि उस सेगमेंट में हाई राइज होने की वजह से कंस्ट्रक्शन कॉस्ट और अफोर्डेबिलिटी जो है वो बढ़ गई। तो एक सेगमेंट ऐसा था जो वो चाह रहा है घर लेना, लेकिन वो और उसी लोकेलिटी में लेना चाह रहा है, लेकिन उसको उस बजट के घर नहीं मिल पा रहे हैं और उससे ज़्यादा वो अपने आप को स्ट्रेच नहीं कर पा रहे हैं। तो द आइडिया वॉज कि टू हैव अ कंस्ट्रक्शन टाइप विच कैन इन्वॉल्व लेसर कंस्ट्रक्शन कॉस्ट. If the lesser construction cost comes in, then that benefit can be transferred to the customer directly. So when we were sitting on, as I said, Mukta itself is a group of thinkers. So on our drawing board, we decided to create a product जो size room की वही हो customer के लिए, मगर जब वो ख़रीदता है तो वो सस्ता हो, कम से कम 20% 25% चीपर हो देन अ प्रोजेक्ट विच इज़ एडजेसेंट टू इट। और वो सिर्फ और सिर्फ हमने डिज़ाइन एस्पेक्ट्स को कंसिडर करते हुए ही उसको इकोनॉमिकल कर दिया। सो रूम साइज़ वही है, और आप अगर लेफ़्ट या राइट वाले प्रोजेक्ट में जाते हैं उसके बदले व्हेन यू कम टू मुक्ता घरौंदा द रेट्स आर चीपर बाई एटलीस्ट 20% देन ऑल दोज अदर प्रोजेक्ट्स with no additional cost, no hidden cost. So we sell at a very clean bracket price, और वो comparatively whatever is being offered on the other places से काफ़ी competitive है. That's our pride. That is what possibly is the reason that you people with all your surveys decided to grant this award to us in terms of affordable homes. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल असं घर तुम्ही देण्याचा प्रयत्न करतात आहेत, मात्र हे घर खरेदी करत असताना प्रत्येकाला वाटतं की या घरावर मला काहीतरी स्कीम मिळावी किंवा मला काहीतरी सूट मिळावी, तर अशा काही स्कीम्स आहेत का आणि त्यात गव्हर्नमेंटचा देखील काही वाटा आहे का? सबसे बड़ी स्कीम तो हमारे प्रोजेक्ट की ये थी कि वी आर चीपर बाई सच अ गुड परसेंटेज टू अदर्स। तो हमने और कोई चीज़ रखी नहीं कि भाई क्या ल्यूर कर सकता है अ कस्टमर, but yes, we got the project approved pretty early for home loans to customers, and project में on an average people have availed 95% loan in the project. Secondly, अभी प्रधानमंत्री आवास योजना अभी गवर्नमेंट ने डिसबर्समेंट बंद कर दिया है, लेकिन 2,67,000 का जो डिसबर्समेंट था ऑन इकोनॉमी होम्स, तो आवर प्रोजेक्ट वॉज अंडर एन इकोनॉमी होम कंडीशन बिकॉज ऑल आवर फ्लैट्स वेर अंडर 60 मीटर। तो उस 60 मीटर होने की वजह से एनीबडी हु इज अप्रोचिंग अ लोन कैन ऑल्सो अप्रोच द गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड अवेल द प्रधानमंत्री आवास योजना। सो दैट वॉज अनदर बेनिफिट विच पीपल हैव अवेल्ड। अगदी सर, वेगवेगळ्या स्कीम बद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र आत्ता जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतात आणि ज्यांना मुक्ता घरौंदामध्ये घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अनेकदा आपण पाहतो की घर बुक करताना एक रक्कम द्यावी लागते, रजिस्ट्रेशन फी असते, मात्र त्यानंतर वेळ लागतो, कुठेतरी कमिटमेंट दिली जाते 2 महिन्यात तुम्हाला घर मिळेल, पण ते मिळत नाही। तर आपल्याकडे ती कमिटमेंट कशी आहे आणि ज्यांना घर बुक करायचं आहे अशा ग्राहकांना तुम्ही काय सांगाल? बहुत साफ तरीके से कि अगर आप देखें कोविड सिचुएशन में सारे डेवलपर्स को इवन गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने थ्रू रेरा एक्सटेंशन ऑफ प्रोजेक्ट टाइम दिया हुआ है बिकॉज दे नो व्हाट द कंडीशन इज। वी हैव नॉट टेकन एनी एक्सटेंशन एंड वी आर स्टिल ऑन आवर टारगेटेड डेट्स। आई थिंक दैट स्पीक्स ऑफ आवर कंपनीज कमिटमेंट टू डिलीवरी ऑन टाइम। कि कोई भी सिचुएशन हो, कैसे भी हालात हो, हमारी कोशिश यही रहती है कि वाई द कस्टमर शुड सफ़र। सो जो कस्टमर मेरा जिसने पहला फ्लैट लिया था, जिसको मैंने कमिटमेंट दिया था कि इस साल और इस महीने में मैं आपको पोजीशन दे दूंगा, वो तो वही ख्वाब देख रहा है और उस ख्वाब को पूरा करने में हम अभी भी कमिटेड हैं और हमें पूरी उम्मीद है कि बिना एक्सटेंशन के हम वक्त पे उनको उनका फ्लैट दे देंगे।
सर, तुम्हा दोघांचे देखील मी खूप खूप आभार मानते की या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल इतकी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, मुक्ता ग्रुपबद्दल इतकी सगळी माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला देखील असं वाटतंय ना की तुमच्या हक्काचं घर मुक्ता ग्रुपमध्ये असावं? तर आजच तुम्ही मुक्ता ग्रुपमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर बुक करू शकतात. स्क्रीनवर मुक्ता ग्रुपचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर स्वीट होममध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या प्रोजेक्टसह पुढच्या पुरस्काराबरोबर. तोपर्यंत नमस्कार.